तर राम राम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन खट्ट तडकदार भडकदार आणि स्वस्त मजबूत टिकाऊ अशा खट्ट ब्लॉग मध्ये. तर आज चिंगळू महाराजांच्या सोबत आमचा ब्लॉग चालू झालाय, कारण चिंगळू महाराजांचं जुनं पैंजण काढून टाकले, पाय आमचं मोकळे दिसायला लागले बघा की, आणि एवढे राहिले तिथं कसं बारक बारक वाटायला लागले, म्हणून पप्पा ते निघाले आता नवीन पैंजण आणायला. ह्याला खास ह्या चिंगळू महाराजांनी चहा पेणार काय तो तर चहा प्यायचा कार्यक्रम आमच्या इथं चालू आहे सध्या. आणि सध्या जस्टच आम्हाला कळालं की चिंगळू महाराजांचं पैंजण हे बारकं झालेलं आहे, आणि ते आम्ही काढून ठेवलं बघा, हे खट्टपैकी काढून ठेवलंय. आणि हात कुठं निघालाय हात तुमचा, काय करायला? हा, माईकचा रिसिव्हर वडतोय तर माईकचा रिसिव्हर वाढायला लागलाय. आणि निवांत कसा आहे बघा चिंगळू महाराज, आणि सगळेजण बसले तिथं, पप्पा मम्मी आणि निकिताजी तिकडे बसले तो कोपऱ्यात. चिंगूच्या मम्मी तिकडे बघा हाय करा, पार्लेजीच बिस्किट खात बसली ती. आणि आता चहा प्यायचा कार्यक्रम आपल्याला उरकायचा आहे, पण ह्यो काय मला सगळा चहा पिऊन देणार नाही. कोणाच तर चहा झाल्यानंतर ह्याला कोणाकडे तर द्यायचं, या ठिकाणपैकी कोणाकडे तर द्यायचं, आणि मग आपण चहा प्यायचा असा विषय आहे नाही. मी चहा पिऊन देणार ना म्हणा कोणाला, अजिबात चहा पिऊन देणार नाही. आय एम द किंग. तोपर्यंत चहा माझा इथं वाट बघायला लागलाय, पार्लेजीचा पुडा आणि चहा. आणि हेच आमचे चिंगळू महाराज, हेच ते. कॅमेरा चालू केला नुसतं कंटिन्यू कॅमेराकडे लक्ष असतं ह्याचं. भविष्यात लय मोठा ब्लॉगर बनायचा का तुला? तर चालतंय, चहा वगैरे आता पितो. तोपर्यंत चिंगळू महाराज जरा शांत बसतील, आणि थोड्या वेळाने पप्पा मी त्यांना जाणार पलूस मध्ये चिंगळूला नवीन पैंजण आणायला. तर छुमछुम वाजवायचं बंद झाले, चिंगळू नसता बघा हात पाय मारतोय सगळीकडे, पण छुमछुम वाजन झालंय आता त्याचं. तर छुमछुम आला निघाले पप्पा मी थोड्या वेळात तुला नवीन छुमछुम परत घालून पाय आपटायचं, आणि तोंडातनं बोट काढायचं तसं घालायला नसतोय. तर चालतंय, चहा पितो आणि मग पुढचा विषय चालू करतो. तर चिंगळू बघा, चिंगळूच्या पायाचं माप घेताय, मदर आमच्या लागल्या पायाचं माप घ्यायचं. थांब, शिस्तात लय उड्या मारायला नाही त्या. शानाच का नाही तू, काही यालायस? हाय छुमछुम वाजन झालंय की रे बाळा, आता नाही की. हा, मदरनं माप घेतलं आता, आणि पप्पा ते निघाले ते. चलो है ना, आता दूध घालून आलो म्हणा आम्ही, आता दूध घालून आलो. दूध घालाय डिलीत गेलतो म्हणा आम्ही पलीकडे, डिलीत है ना. बसते ओके माप सगळं. हलतोय किती, लय हलतोय या, हलतोय बघ. अरे थांब तसं स्टॉप. पाहिल्या हलवतो या, त्यापेक्षा किती मोठं होतंय बघ बर. बघ नाही तर परत नाही तेवढंच होय. भरपूर मोठं होतोय, पाय मोठं लावलं. हा, पाय मोठं झाली त्याचं, पाय आता हे बघा, पाय मोठं झाली ती, आणि बारकं पडले की बारकच राहते तिथं हो कोण्यात, म्हणून त्याला मोठं आणायचं आहे नाही. ही बिन ह्या की मग संकटच, त्याला कशाला द्याना ठेवानी करायला लागलाय, कशाला आहे का आता वज पडतोय पप्पा, वजन न्यायला संकट न्या की. ही घ्या घाला घेशात आणि संकट न्या. हा, मग तिथं गेल्यावर ना त्याला ही करायची, माफ करायची. कशाच माप? तर झालंय, चिगळूचं माप घेतलंय पायाचं, छुमछुमचं पंजन आणायला. आणि बघा आता माग लागतोय या. थांबा, ह्याला घेतो काकत. चिंगळू माग लागला नाहीस की आज? हा, चिंगळू माग लागला नाहीस की आई बाबाच्या? आई बाबा निघाली ते बघ, हे का मम्मी? जलेबी तेवढी आणा मम्मी, बरं का? जलेबी तेवढी आणा. हा, बारका चालू आहे की त्याचं. पालख्या काकी आली, त्या पालख्या काकी. तर पाहून आले, जरा पाहून आमच्या वाडीले कार्यकर्ता आली जरा थोडीशी चिंगळूची. चल, नाही दमवतो कुठलं तेव्हा, नाही दमवतोय का नाही, नाही इधर त्याला फिरवायलाच माणसं पाहिजे ती नुसती. त्याला फिरवाय माणसंच पाहिजे ती नुसती. बोलाय माणसं लागते त्याला. तर थोडेफार आमच्या वाड्यातलं बाईक आली, त्यांच्या सोबत गेलाय चिंगळू, जरा खेळायला लागलाय.
आणि निकिताजी यांनी आता चहा करण्याचा कार्यक्रम चालू केलाय. तर निकिताजी या लागले तिथं चहा करायला लागता. आणि तिकडं काय करायला लागलेस तिकडं? हे काय पिल्याच खायचं काय? नाचणी सत्व मग नाचणी सत्व आहे काय? बरं चालतंय. तर चहा करा, 3 चहा द्या कडक कटिंग. कटिंग किती रुपये झालं सांगा की तेवढं? 3 चहाचं 25 रुपये. एवढं महाग आहे? एवढं महाग कसा परवडायचा हो? गरीबाच्या जनतेला आता गॅस मागलाय त्यामुळे महाग केलं का तुम्ही? गरीब जनतेनं कसं जगायचं बिना चहाचं? बिनचाचं माणूस जगतंय का? तर चालतंय. निकिताजी लागले चहा करा. पाहुणं मंडळी निघालं. चला मम्मी. हा चालतंय चला. तर पाहुणं ते निघालं. मम्मी चालतंय जावा. येताना जरा जिलेबी घेऊन या आली तर, म्हणजे मट्टा कराय बरं. तिथं हरियाणा वाल्याकडे असली तर बघा पावशेर बरं, नाही तर बघा तुमच्या हिशोबानं. गावली तर आणा, नाही तर राहू दे मग. हा तर पाहुणं मंडळी गेली ती चिंगळू. आता आपण निवांत खेळायचं हे नाही. चला बघ बाबा निघालं. बघ आलं पाठीमागं लागनास. टाटा काला टाटा टाटा म्हणाव. अरे टाटा पण की बाबा त्यानं गेलं. बस आता गेलं. चला गेलं बाबा त्यानं. आता बस बोलत आता जरा दरवाजा बंद करतो शांतपणे. तर हळू दरवाजा बंद केला. उठाय नको, दंगा व्हायला नको. आणि चला आता चिंगळू महाराजांना मम्मी त्याने आणलंय पंचान. बघूया. RJ ज्वेलर्स 3,500 रुपये ती देऊन मोठं केलंय काय? तेवढंच आहे. बघ जरा खोलून बघूया मम्मी केवढा आहे. आवाज कमी करावं पप्पा. आईला अमावस्या दिवशी पूजा करत होता काय खरात? तुझ्या आईच्या का भूताटकी होता का काय? जरा बारात बसला असता. शाह मुख्यमंत्री आपल्याकडे येतो असतो आईच्या गावात. तर नवीन खट्टा आणलंय चिंगळू महाराजांनी. चुमचुम पैंजाने चुम. एक नंबर भारी गे. ती देऊन 3,500 रुपये गेलो मी. एवढे महाग झाले चांदी. आता थोड्या वेळात तो झोपत उठलाय घालायचे. तर चालतंय मी जाऊन तोवर मयातून जाऊन येतो. कुत्र्याला भाकरी वगैरे टाकून चौर आवरावरी करून येतो. तर झाल्या का भाकरी झाल्या का? आधी मेन मुद्दा हे बघूया. झाल्या काय भाकरी? झाल्या काय? डॉगेश भाई यांच्यासाठी एक झाले नव्ह का? किती एकच न्यायच्या ना त्याला का 2 न्यायचे सकाळच्या पारी? त्याच्या गोळ्या न्यायच्या मदरच्या त्यासाठी निघाले. तर झाली की एक हाक मारता का? तर चालतं. चिंगळूचं चुमचुम बघितलंस का? हा बघितलंस? चांगला आहे का? तर चालतं चुमचुम आणले. थोड्या वेळात चिंगळूला घालायची आणि चुमचुम कसा वाजवतो ते बघूया. तर फायनली चिंगळू महाराजांनी चुमुकचे पैंजण गाठलेलं आहे. असं गाठ मारून ते तयार केलंय बघा. अरे थांबकी जाऊ की जरा. बघा ती तसं गाठ मारलंय आणि केलंय. वाजवा खळ्यां कसं आहे? आता सुट्टी नाही. आता नुसतं काय. तर आता जस्ट बांधले बघा कसा करतोय पायासनी. थिरकतोय तालावर ढपांग करत है नाही. चिंगू का पंजान घालून नाचला असं झालं असेल याला पण है नाही. काल रात्री जरा धागा नव्हता देऊ काची दोरा. काल रात्री तो काची दोरा नव्हता त्यामुळे जरा विषय पैंजणाचा बांधायचा राहिला. तर आज दुपारी लगेच बांधून बघाय कसा आहे. टकाटक लागलाय दांगा करायला. होय निकिता? कसा दांगा करायला लागलाय? शेट कसं दांगा करते आमचं. हा बघ गरम आहे की रे. गरम ह्याच्यात हात घालशील. तो शहाणा नाही अजिबात. त्याच्या पुढे काय ठेवायचं नाही अजिबात. शहाणा नाही म्हणा मी. याला चिंगला याला हे नाही. तर फायनली खुश झालाय चिंगळू महाराज. आता बघा पाय बी कसं वाजवते छम्माक करत. छम्माक चिंगळू बघा ही स्टाईल असते नवीन पोज. तर चालतंय. चिंगळू महाराजांचं पंजन वगैरे त्यांना गाठलेलं आहे. आणि कसा खुश झालाय मागे. चिंगळू पंजन गाठलं खुश झालास? तर खुश झालाय. तर चाललंय आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.